नमस्कार. आज आपण बनवणार आहोत दिवाळीसाठी घराघरात बनवला जाणारा भाजक्या पोह्यांचा चिवडा. तर ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर 1 किलो मी भाजके पोहे घेतले, ते चाळणीने चाळून मग ते मोठ्या भांड्यामध्ये गॅसवर गरम करून घेतले. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही उन्हात पण गरम करा. त्यानंतर त्यासाठी लागणारं साहित्य घेऊ. कढीपत्ता, लसूण पाकळ्या, कोथिंबीर, हिरवी मिरची, चिवडा मसाला, डाळ्या, शेंगदाणे आणि खोबऱ्याचे काप. तर हे सगळं साहित्य सर्वप्रथम तेलामध्ये तळून घ्यायचं आहे आणि त्यासाठी मी तेल गरम केलं आणि सर्वप्रथम आपण त्यामध्ये शेंगदाणे तळून घेऊ. तर शेंगदाण्यांचा कलर बदलेपर्यंत ते हलवत राहायचे आणि कलर बदलल्यानंतर ते काढून घ्यायचे. ते छानपैकी तळले आहे आता. तर ते आपण काढून घेतले आणि त्याच तेलामध्ये खोबऱ्याचे काप पण तसेच बदामी कलर येईपर्यंत तळून घेतले आणि ते पण काढून घेतले. आणि नंतर आपण त्यामध्ये लसूण पाकळ्या टाकल्या. त्या पाकळ्या पण चांगल्या खरपूस होईपर्यंत तळून घेतल्या आणि त्या पण काढून घेतल्या. आणि त्यानंतर डाळ्यांचा पण कलर बदलेपर्यंत ते चांगला हलवून घेतल्या आणि त्या पण मस्त तळून घेतल्या. त्यानंतर कोथिंबीर, कढीपत्ता आणि हिरवी मिरची हे पण छानपैकी तळून घेतलं. आणि हे सगळं आपलं आता चिवड्यासाठीचं साहित्य तयार झालंय. त्यानंतर त्याच तेलामध्ये कोमट झाल्यानंतर चिवडा मसाला आणि 2 चमचे हळद टाकून ते पण तेलामध्ये चांगलं मिक्स करून घेतलं. आणि हे सर्व आपण भाजक्या पोह्यांमध्ये टाकून घेतलं आणि नंतर मग ते एकजीव करून घ्यायचं. भाजक्या पोह्यांचा पूर्ण कलर बदलेपर्यंत ते एकजीव करत राहायचं. आणि तेवढ्याच तेलामध्ये आपण आपला हा चिवडा तयार झाला आहे. आणि तळलेलं जे सगळं साहित्य होतं ते आता यात मिक्स करायचे. पण हे साहित्य मसाला मिक्स केल्यानंतर मिक्स करायचं, नाही तर तो मसाला या साहित्यालाच लागेल, भाजक्या पोह्यांना लागणार नाही. त्यामुळे मी सगळ्यात शेवटी हे टाकलं आणि नंतर मीठ आणि पिठी साखर एकत्र दळून मग ती पण टाकून घेतली. आणि हे बघा, हे सगळं छानपैकी आता मिक्स करून घ्यायचं. आणि हा झाला आपला झटपट आणि अगदी कुरकुरीत असा भाजक्या पोह्यांचा चिवडा तयार.